पैसे नको आहेत मला. आणि इनफॅक्ट आता ना मला हे लग्नही नको आहे. कौस्तुभ, नाही रेवती, जिथे विश्वासच नाहीये तिथे नातं कसं जोडणार ग? कौस्तुभ, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. आई थांबा, एवढ्या लवकर या माणसाबद्दल मत देऊ नका. मी ह्याला एक संधी दिली होती खरं बोलायची, स्वतःची चूक कबूल करायची. पुन्हा मला बदनाम करायला निघाला, मला चुकीचं ठरवायला निघाला. अहो, आणखीन एक पुरावा आहे याच्या खोटेपणाचा. दादा, आता फक्त साखरपुडा झाला की दागिने बळकवायचे आणि मग दुबईला कल्टी. मग फक्त तू आणि मी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रेवती, की मला तुमच्या भेटीबद्दल कसं कळलं. त्या दिवशी तुम्ही ह्याच्याशी बोलत असताना तुमचा फोन स्पीकरवर होता. तुम्हाला शेवटचं समजवण्यासाठी मी तिथे आले आणि तुम्हा दोघांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. हा तुम्हाला स्वतःचे मोठे मोठे प्लॅन सांगत असताना मला ह्याचा डाव लक्षात आला आणि मी ठरवलं की ह्याला पुरावा निशी सगळ्यांसमोर उघडं पाडायचं. रेवती, मी तुम्हाला त्या वेळेला सांगितलं असतं तर तुम्ही पुन्हा मला चुकीचं समजलं असतं, माझ्यावर विश्वास ठेवला नसता. म्हणून मी तुमचा पाठलाग केला. आणि प्रत्यक्ष पुरावा घेऊन आले. तुझ्याकडे मोबाईल कुठून आला? आई, तो माझा मोबाईल होता, मीच दिला होता तो पिहूकडे. आई, अनुला पहिल्या दिवसापासून या माणसावर संशय होता आणि कुठेतरी मलाही अनुचा संशय खरा वाटत होता. म्हणून मी आविशी खोटं बोलून या दोघींना बाहेर जाण्यासाठी परवानगी मिळवली. माझी एक कलिग आहे, तर तिचा साखरपुडा आहे. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे तसं नाही, आणि तिच्या हातावर मेहंदी काढायला जी मुलगी येणार होती ना, तिने अचानक तिला जमत नाही असं सांगितलं. अनुला पाठवू का, म्हणजे मला फेवर हवा होता रे. पहिल्या वेळी याने अनुला खोटं ठरवलं कारण तिच्याकडे पुरावा नव्हता. तसं पुन्हा होऊ नये म्हणून मी मोबाईल दिला आणि अनुला पुरावा मिळाला. याचा खरा प्लॅन तुमच्या सगळ्यांसमोर दाखवायचाच होता.
मी तुम्हा सगळ्यांना कितीही सांगण्याचा प्रयत्न केला असता, पण या माणसाने गोड बोलून तुमच्यावर अशी भुरळ घातली होती की तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. आताही तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही अनुप्रिया. दादा, अहो तुमच्या बायकोने मला बदनाम करण्याचा कट रचलाय. आणि हे व्हिडिओज वगैरे ना आजकाल हे AI च्या माध्यमातून बनवता येतात. त्यात काही विशेष नाहीये. अहो तो मी नाहीच आहे. कळतंय का तुम्हाला? इनफॅक्ट ना मी नेहाला भेटलोच नव्हतो काल. तुमचा विश्वास नाही बसत आहे ना? एक काम करा, नेहाला विचारा. हा, नेहा सगळं सांगेल ना. हो, खरं काय आहे ते मीच सांगू शकते कौस्तुभ. त्यासाठीच तर आले मी इथे. थँक गॉड नेहा तू आलीस. ये पटकन. अगं तुला माहितीये का, रेवतीच्या वहिनीने आपल्याला बदनाम करण्याचा पुन्हा एकदा कट रचलाय. तू जे काही खरं आहे ना ते सांग सगळ्यांना बिंदास. ओके, या व्हिडिओ ना व्हिडिओ तो खोटा आहे असं सांग. आणि हे पण सांग की रेवतीच्या वहिनीला रेवतीचं आणि माझं लग्न होऊ नाही द्यायचं हे पण सांगा. जाता खरं काय ते सांग बिंदास. हो रेवती, तुझ्या वहिनीला तुझं आणि कौस्तुभचं लग्न होऊ द्यायचं नाही. पण तू खूप लकी आहेस की तुला अशी वहिनी मिळाली. जी तुझ्या चांगल्याचा विचार करते. नेहा काय बरळतेस तू? खरं तेच बोलते रेवती. अगं हा माणूस खरंच फ्रॉड आहे. आणि मी याची कझिन नाही, याची गर्लफ्रेंड आहे. तुझ्याकडून पैसे उकळून नंतर माझ्याशी लग्न करण्याचं प्रॉमिस केलं होतं याने. म्हणून जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा ह्याच्याच सांगण्यावरून मी स्वतःला ह्याची कझिन म्हणून इंट्रोड्यूस केलं होतं. तुम्ही बहीण आहात ना कौस्तुभची? हो हो. कुठल्या नात्याने बहीण? म्हणजे मामे बहीण, आत्ते बहीण, चुलत बहीण? ही मामे बहीण. पण अनुवहिनीने मला समजावलं, जो मुलगा आज तुझ्या मदतीने रेवतीला फसवतोय तो दुसऱ्या कोणाला तरी हाताशी घेऊन उद्या तुलाही फसवेल. आणि मला ते पटलं. त्यांनी समजावलं तेव्हा माझ्या डोक्यातली ह्याची प्रेमाची धुंदी खाडकन उतरली. रेवती, अगं ह्याने मलाही लग्नाशी अशीच प्रॉमिसेस केली. माझ्याकडून पण खूप पैसा लुबाडला. सतत मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तू भेटल्यावर ह्याने मला ह्याची कझिन करून टाकलं. रेवती, अगं तुझा सगळा पैसा आणि दागिना घेऊन दुबईला पळून जायचा प्लॅन होता याचा. ते तर बरं झालं की तू काल दागिने घेऊन गेली नव्हतीस.
म्हणून हा आज तुझ्या समोर दिसतोय, नाहीतर हा केव्हाच फरार झाला असता. आता रेवती तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचंय. हे सगळं बघितल्यावर ऐकल्यावर तुम्हाला हा साखरपुडा होऊ द्यायचा आहे? तसं असेल तर अंगठी तुमच्या समोर आहे. वा अनुप्रिया वा, तू तुझ्या गटात माझ्या बहिणीलाही सामील करून घेतलंयस. अगं ही नेहा ही एक नंबरची खोटारडी आहे, हिच्यावर काय विश्वास ठेवायचा. आणि तू तुझी किंमत काय ना ह्या घरात हे केव्हाच ओळखलंय मी. अनुप्रिया, कोणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर, कोणीही नाही. रेवतीचं लग्न माझ्याशीच होणार. Am I right, रेवती? तुझ्या आणि माझ्या कुटुंबामध्ये ही अनुप्रिया अविनाश पाटकर ढालीसारखी उभी आहे. माझ्या घरावर येणाऱ्या संकटाला थोपवायची ताकद माझ्यात नक्कीच आहे. तुम्ही दोघी खोटं बोलतायत. तुम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केलाय. खोटं बोलतायत तुम्ही. रेवती, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अनुप्रिया खोटं बोलते, खोटारडी एक नंबरची. अच्छा, आम्ही दोघी खोटारडे आहोत का? हो. हा, ठीक आहे, आम्ही दोघी खोटारडे आहोत. तुम्ही मग जी कारणं सांगून तू रेवतीकडनं पैसे घेतलेस ना, ते खरे आहेत हे सिद्ध कर. प्रूव्ह कर स्वतःला. काल शेवटचा दिवस होता ना फ्लॅटचा डाऊन पेमेंट करायचा. केलंच असेल ना तू पेमेंट. रिसीट दाखव. रिसीट दाखव. रिसिप्ट काय मी काय खिशात घालून फिरू का? काय बोलताय तुम्ही? अरे हा, बरोबर. आजकाल तर सगळं मेलवर येतं. बरोबर, मग मेल दाखव. तू तो फ्लॅट रेवतीच्या नावावर केलंयस, ह्याचं मेल आलं असेल ना, दाखव. नाहीतर एक काम कर, त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये फोन करून ना आमचं बोलणं करून घे. फोन लाव ना. तो फ्लॅट तू रेवतीच्या नावावर केलायस हे कळू दे आम्हाला. खरंच जर तो फ्लॅट तू रेवतीच्या नावावर केला असेल ना, तर इकडे सगळ्यांसमोर तुझे पाय धरून तुझी क्षमा माग.
पैशांसाठी फसवलंस तू मला? खोटं बोललास माझ्याशी. काय रे ऊ? अरे प्रेम करायला लागले होते मी तुझ्यावर, खोटं बोललास माझ्याशी तू. आपल्या दोघांच्या सुखी संसाराची स्वप्न बघत होती मी. कळतंय तुला? ही आहे ना अनुवहिनी, सतत सांगत होती फ्रॉड आहे, खोटं बोलतोय, फसवतोय. तिचं नाही ऐकलं मी, तुझं ऐकलं. तू काय केलंस? ह खोटं बोललं माझ्याशी, खोटं बोलला. लोक ते बोलले रे मी हिला. माझ्यावर जळते असं बोलले. खरंच सांगू का? हा बोल. मला ना ऍक्च्युली स्वतःचं घर हवंय, ज्यात कोणीच येणारं किंवा जाणारं नको. इथे फक्त तू आणि मी, आपण दोघंच. आता तरी कबूल करा, ते ऑफिस तुमचं नाही, तुमच्या मित्राचं आहे. आईने तुमच्याकडून चेक घेतलाच नव्हता, करा कबूल. तो काय कबूल करेल पिऊ? याने त्या कुणालच्या वडिलांचा फ्लॅट स्वतःचा आहे म्हणून आपल्याला सांगितलं होतं. काय बोलतोयस तू हे दादा? हो रेवती, अनुने जेव्हा त्याच्या ऑफिसचं सांगितलं होतं ना, तेव्हाच मी ठरवलं होतं एकदा न सांगता त्याच्या सोसायटीत जाऊन त्याची चौकशी करायची. मी तसं केलं तेव्हा मला कळलं कुणालच्या वडिलांचा फ्लॅट आहे तो, जो त्याने स्वतःचा म्हणून सांगितला. त्याने सेक्रेटरीला मॅनेज केलं होतं. मला तर आता हा डाऊट यायला लागलाय की ह्याचे आई बाबा पण खोटे आहेत की काय. आय होप आता तरी तुम्हाला माझ्या बहिणीची किंमत कळली असेल, कारण आज माझ्या बहिणीनेच तुमच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचवलंय. तुम्ही कधीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही ना. आज ताईने या माणसाचं सत्य समोर आणलं नसतं ना, तर काय अवस्था झाली असती हो रेवतीची. पोलिसांना फोन केला आम्ही. माझ्या बहिणीचा गैरफायदा घेतोस? माझ्या बहिणीचा गैरफायदा घेतोस? सोड. अहो सोडा त्याला, आई सांगा ना. अवी जाऊ दे, सोड त्याला. अविनाश तुम्हाला लागेल हात, सोडा दादा, सोडा. अहो अहो आपला सोड. तुम्हाला लागेल, सोडा. दादा आम्ही पोलीस. तुम्ही फोन करायला नको तुला. अविनाश ऐका, अहो सोडा दादा, फोन करा ना तुम्ही.
अविनाश सोडा त्याला, त्याला काहीतरी होईल, सोडा त्याला. अहो, दादा सांगा ना. अरे तू शांत हो अभि. माझे 25 लाख. अभि शांत हो. पोलिसांना फोन केलाय. अवी काका, आपण त्याची न्यूज माझ्या चॅनलवर देऊ. त्याचा फुटेज दाखवू, म्हणजे तो एक्सपोज होईल. कशाला हव्या त्या उचापत्या? पोलीस कंप्लेंट केली ना म्हणजे चौकशींचा ससेमिरा मागे लागणार. सगळा ह्या बाईचा मूर्खपणा आहे. कोण देत असं 25 लाख रुपये काढून? कमवायची नाही अक्कल आणि सगळं गमवून बसलीये मूर्ख कुठली. बहिणी, रडतेस काय आता? बहिणी प्लीज, ही वेळ नाहीये हे सगळं बोलायची. आणि पैसे मिळतील आपल्याला, पोलीस आहेत ना, ते मिळून देतील अविनाश. पण आता हे सगळं महत्वाचं नाहीये. आता महत्वाची रेवती आहे. आपण तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. तिला या सगळ्याचा फार मोठा धक्का बसला असेल. हो ना. एक तर लग्न जमत नव्हतं आणि जुळलं आणि म्हणलं सुद्धा. त्याला जबाबदार पण हीच आहे. रेवती, रेवती, जात त्याला बघ. रेवती, अगं ए. रेवती, रेवती. मरो तर श्रीमंती स्थळ. मी माझ्या सुमीला आहे ना आपल्यासारख्या सामान्य घरातच देईन. उगाच तिची असली फसवेगिरी तरी होणार नाही. राणे काकू प्लीज, इतकं तिरकस बोलू नका. कोणालाही हौस नसते स्वतःची फसवणूक करून घेण्याची. तुम्हा सगळ्यांच्या समोर हात जोडून मी माफी मागते, पण निघा आता. ताई, आम्ही पण निघतो आता. ताई, तू प्लीज सगळ्यांची काळजी घे. मुख्य म्हणजे तुझ्या सासूबाई आणि रेवतीची काळजी घे. मंदार, मी सगळ्यांची काळजी घेते, पण यातलं तू काहीही आईला सांगणार नाहीस. ते कौस्तुभने जी मला धमकी दिली ना, त्याबद्दल तर अजिबात काही सांगू नको. उगीच ती काळजी करत बसेल. शी बाबा, उगाच माझी किटी पार्टी मिस केली मी. साखरपुडा म्हणे साखरपुडा. इकडून काय तर तमाशा बघायला मिळाला. तू जरा गप्पा बसतेस का? एन्जॉय केलं मी. तू मूर्ख आहेस का ग? ते विषय काय सुरू आहे? तुझं काय चाललंय? ओके. निघूया आपण. हो, मी आज प्लीज. आम्ही मागितले की यांच्याकडे द्यायला पैसे नसतात. या चोराला बरे पैसे दिले. तो मुलगा एवढा खोटा आणि लबाड असेल वाटलं नव्हतं मला. नुसताच लबाड नाही ग, लफडेबाज. माझी रेवती किती आनंदात होती. मी सुद्धा निश्चित होते तिला चांगला नवरा मिळाला म्हणून. पण आमच्या आनंदावर त्याने सगळं विरसट घातलं. आई अगं शांत हो प्लीज. हे बघ, रडू नकोस तू. अगं त्रास होईल तुला, बीपी वाढेल तुझा. कशी शांत हो रे. रेवतीचा संसार मांडता मांडता मोडला रे. आता कोण लग्न करणार तिच्या बरोबर?
सगळ्या लोकांसमोर आपलं नाक कापलं गेलं रे राजन, कापलं गेलं. लोकांचं काय घेऊन बसलीस तू? मला माझ्या बहिणीची काळजी आहे. जे 25 लाख रुपये घेऊन तो पळालाय ना, त्याची काळजी आहे मला. तिचं नशीब फुटके असं नाही म्हणणार. हे नशीब रेवतीने स्वतःच्या कपाळावर लिहून घेतलं. त्याला आपण सगळे काय करणार आहोत? बस सीमा, वेळ काळ बघायचा नाही, तोंडाला येईल ते बोलत सुटायचं. मी तोंड बंद केल्याने काय होणार आहे? नाही, मी गप्प बसले तर काही परिस्थिती बदलणार आहे का? की आपले गेलेले पैसे परत मिळणार आहेत? तुम्हा सगळ्यांना त्याच्या खोट्या श्रीमंतीची भुरळ पडली ना, म्हणून हे सगळं झालंय. काही चुकीचं बोलत नाहीये ती. अरे बरोबर बोलतीये, आपलं चुकलंय दादा. आपण अजून खोल जाऊन चौकशी करायला हवी होती, आपण नाही केली. तरी अनु सांगत होती तो मुलगा चांगला नाही, पण आपण हिच्यावर विश्वास नाही ठेवला. खरं तर हिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तो माणूस ना पैशांच्या बाबतीत फक्त लोभी नाही, तर बायकांसाठी लंपट सुद्धा आहे. आई, तुम्हाला आठवतं तो पहिल्यांदा आपल्याला भेटायला आला होता? दादा, तो बुके घेऊन आला होता तेव्हा त्यांनी काय? मला अनुवहिनी, हा बुके. नमस्कार करताना त्यांनी चुकीच्या हेतूने माझ्या पायाला हात लावला. तुम्हाला आठवतं परवा तो आला होता, मागून आला, मी कपडे वाळत घालत होते. त्यांनी माझा हात धरला. मी इतकी घाबरली, जोर जोरात तुमच्या नावाने हाका मारत होते, आठवतंय? अविनाश, अविनाश. काय ओरडतेस तू? पण मग तुम्हाला तेव्हा का नाही सांगितलं सानू? मी जर तेव्हा तुम्हाला सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असता का तुम्ही? हो बाबा, त्यांनी आईशी लगट करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. म्हणून तो आल्यावर मी आईच्या आसपास राहायचे. बस झालं दादा. ह्या माणसाला ना मी सोडत नसतो. आपल्या घरातल्या आपल्या बायकांवर हात टाकला त्यांनी. तू चल ना, जाऊ ना पोलीस स्टेशनला. तुझा फोन घेऊन चल, पुरावे दाखवू पोलिसांना. नको, पोलिसात जाऊ नका. अशानं आपलीच बदनामी होईल सगळी. तू काय बोलतेस आई? आई असं का बोलताय तुम्ही? रेवतीनं फक्त माणूस ओळखण्यात चूक केली. त्यांनी कुठला गुन्हा केला नाहीये, त्यांची का बदनामी होईल? नको. अहो, अशा फसवणुकीच्या केसेस किती घडतायत आई. तो माणूस पकडला गेला पाहिजे. तो दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला धरेल, तिला फसवेल, तिचं आयुष्य खराब होईल. आई, अगं तो पकडला गेल्याशिवाय आपले गेलेले पैसे परत मिळणार नाहीयेत. आणि थोडके पैसे नाहीयेत, खूप मोठी रक्कम आहे ती. तू ऐक आमचं, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. आई, आपण सगळ्यात आधी ना रेवतीला सावरायला हवं. पिहू, तू आत्याला सोडून का आलीस इथे? अगं, ती मला म्हणाली तिला थोडा वेळ एकटीला राहायचंय. मग मी कशी थांबणार? रेवती एकट्या आहेत, त्यांनी काही चुकीचं पाऊल उचललं तर